आहेत आणि ह्यावेळेला आता शेवटची लेग नेमका पुण्यात आली आहे, फायनल सुद्धा पुण्यात. तर कशा प्रकारे आता बघतोच येणाऱ्या शेवटच्या लेगकडे? सर्वांना जय महाराष्ट्र. पुणे लेग आला आहे, पण तो एक जबाबदारी आणि एक खुशी घेऊन आला आहे. तर एक आनंद आहे की आपल्या घरात आपण खेळणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांचं आपल्याला प्रेम भेटणार आहे. आणि एक जबाबदारी पण आहे की त्यांना आपल्याला त्यांची जे इच्छा आहे, स्वप्न आहे, ते आपल्याला साकार करायचे. असलम आमदार ह्यावेळेला थोडा प्रॉब्लेम झाला, तुझ्याची जबाबदारी वाढली आहे आणि ह्यावेळेला शार्दूल पण आपल्याकडे नाही आहे, दुसऱ्या संघात गेला आहे, पण तरी संघाचा बॅलन्स कशा प्रकारे जाणवला आहे? नाही, टीम तर खूप चांगली आहे. 1-2 खेळाडूंवर टीम चालत नाही. शार्दूल जरी नसला तरी आपल्याकडे दुसरे लेफ्ट कॉर्नर आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की जर नवीन प्लेअर आलाच नाही तर तो नाव कसं कमावणार. तर नवीन खेळाडूंना पण संधी पाहिजे. शार्दूल नाही आहे तर टीम नाही असं काही नाही. मला विचारायचं, असलम इनामदार दादा या सीझनमध्ये इंजर्ड झाला आहे, तर तो टीममध्ये नाही आहे, तर त्याचा इम्पॅक्ट कसा पडला आहे टीममध्ये? टीमवर इम्पॅक्ट म्हणजे असलम याचं कॅप्टन खूप चांगला रोल होता असलमचा. तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला गेले 4-5 सामने दिसला पण असेल. पण आता इथून पुढे आम्ही त्याची कमी भासणार नाही याची काळजी घेऊ. आणि पॉईंट टेबल जर आपण बघितलं सध्या हरियाणा टॉपला आहे, पण दुसऱ्या नंबरमध्ये 6व्या-7व्या नंबरमध्ये टीम आहे, त्याच्यामध्ये हार्डली 2 ते एखाद दुसऱ्या गुणांचा फरक आहे. तर किती कॉम्पिटिशन येणाऱ्या सामन्यात असलम गेल्यानंतर त्या 4-5 मॅचेस आमच्या हे झाल्या, त्या 1-2 पॉईंटनेच झाल्या. जर त्या मॅचमध्ये जर आम्ही विन झालो असतो तर आज हरियाणाच्या जागी आम्ही असतो. पण ते डोंट मॅटर नाही करत की 1 नंबर कोण आहे 2 नंबर कोण आहे. ज्यावेळेस 6 टीम क्वालिफाय होणार त्याच्यानंतर खरी मॅच लागणार. आणि कबड्डी आपल्या महाराष्ट्र मातीतला खेळ, आपल्या मुंबई पुण्यामध्ये म्हणजे आपण लहानपणापासून आपण पुरा खेळत असतो. तर काय वाटतं की ह्या वर्षी चान्स आहे का की मुंबई पुणे आपल्या महाराष्ट्रातली 2 टीम फायनलला जातील किंवा ट्रॉफी महाराष्ट्रात राहिल्याची किती शक्यता तुला वाटतं? राहील का नाही ते माहीत नाही, पण राहिलं तर पाहिजे. आणि दोन्ही पण टीम चांगलं करत आहेत. दोन्ही टीम म्हणजे महाराष्ट्र मुंबई ती पूर्ण अजितच्या जीवावर खेळते आणि आपली पुणेरी पडलं तर पूर्ण एक सांघिक गेम खेळते. तर आनंद होईल दोन्ही टीम फायनलला. आणि एक आणखीन विचारता आवडेल की तुझ्या प्रो कबड्डीचा पहिला इम्प्रेशन तुझ्या ते कधी पडलं, म्हणजे तू कोणाकडे पाहून कबड्डीकडे वळलास किंवा प्रो कबड्डीमध्ये कुठला असा एखादा तारा त्याने तुला मोटिवेट केलं आणि तू इथे आलास? मी तर पहिल्यापासून म्हणजे जसं कबड्डी बघतो आणि महाराष्ट्रातले सगळ्यात म्हणजे एक चांगलं नाव आहे नितीन मदने सर, त्यांना मी माझं आयडल आणि मला एक विचारायचं, प्रो कबड्डीसाठी सिलेक्शन कसं होतं? हे खूप लोकांना प्रश्न पडतो की प्रो कबड्डीसाठी सिलेक्ट कसं होतं? म्हणजे मी माझं सांगतो मी कसं झालं ते. प्रो म्हणजे ज्युनियर नॅशनल्स खेळलो, त्याच्यानंतर ज्युनियर नॅशनल्सला टॉप परफॉर्मन्स दिला होता. टॉप रेडरमध्ये नाव होतं माझं इंडिया कॅम्पला. तर त्यानंतर मला युवा पलटण टीमने ॲज अ कॉन्ट्रॅक्टवर बोलवलं. त्याच्यानंतर मी चांगला परफॉर्मन्स तिथे दिला मी. त्याच्यानंतर NYP म्हणून माझी सीझन 8ला साईन झाली. चालेल, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.